पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नवनाथनगर झोपडपट्टीतील काही झोपडीधारकांना त्यांच्या झोपड्यांसाठी नगर परिषद असतानाच्या कालखंडामध्ये कर पावती दिली जात होती। मात्र महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्या झोपडीधारकांना अवैध ठरवून त्यांची कर पावती रद्द करण्यात आली। वास्तविक गेले अनेक वर्षे तेथे राहत असलेल्या झोपडीधारकांना अवैध ठरवल्यामुळे पालिकेकडून त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण उघड्यावर येऊ ही भीती या नागरिकांना सतावत आहे। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेतर्फे त्यांच्या झोपड्यांना पुन्हा एकदा कर पावती सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सदर नवनाथनगर झोपडीधारकांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रांगणात उपोषणाला सुरुवात केली आहे। बुधवारी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। यावेळी अरविंद म्हात्रे यांनी सदर झोपडीधारकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी उपोषणकर्त्यांनी अरविंद म्हात्रे यांचे आभार मानताना अरविंद म्हात्रे यांच्यासारखा अभ्यासू विरोधी पक्षनेता आमच्या समस्या जाणून घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी नगरसेवक हरेश केनी, गटनेते केतन म्हात्रे, नगरसेवक प्रकाश म्हात्रे, नगरसेवक राम पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। नेमका आमचा विषय आहे की ज्याच्याकडे VRP पावती आहे त्यांचा कर चालू करून देण्यात यावा, परंतु ज्याच्याकडे नाही आहे तर सकट जर घेतले तर त्यांचं बी चालू करून देण्यात यावं। आणि ज्यांच्याकडे जुने कर पट्टे आहेत पण काही कारणामुळे त्यांना भरण्यात नाही आलं तर त्यांना ते चालू करून देण्यात यावं। हा आमचं फक्त एकच मागणी आहे की बाबा आम्हाला कर जर चालू करून दिला तर आम्ही तो टॅक्स भरायला तयार आहे, परंतु आमच्या घराला टॅक्स चालू करून देण्यात यावा हीच विनंती आहे। त्यांनी मार्गदर्शन दिलं की अगर त्यांनी जर काम नाही करून दिलं तर मला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला मदत करू। तर चांगली गोष्ट आहे सर, अगर आमच्या झोपडपट्टीला मार्ग मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। आम्ही आशाच करतो की आमचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।